स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। आत्ताच आपण अंकगणित या विषयाचं स्पष्टीकरण केलं होतं। आज झालेल्या नवोदय प्रवेश परीक्षेमधील अंकगणित याचं स्पष्टीकरण नेमकंच झालेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण आजच्या 5वी नवोदय प्रवेश परीक्षेमधील भाषा विषयातील जे 4 उतारे आहे त्याचं स्पष्टीकरण आता घेत आहोत। तर अगोदर एक उल्लेख करू इच्छितो, माझ्याकडे जो सेट उपलब्ध आहे तो सेट डी हा आहे। त्यामधील सर्वात पहिला जो उतारा आहे तो पुस्तकावरती आधारित आहे। पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे। याप्रमाणे हा एक 7 ते 8 ओळीचा उतारा आहे आणि उतार्याचं वाचन केल्याच्या नंतर जो पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला, पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात टिंबटिंब कृती आहे। जर बाकीच्या पर्यायांचा विचार केला, काळजी घेणारी, अनुचित, कालापव्यय करणारी आणि उपयोगी, तर उतार्याचे जे सेंट्रल थीम मध्यवर्ती संकल्पनेचा विचार केला आपण, तर पुस्तकांच्या उपयोगितेबद्दल हा उतारा माहिती सांगतो। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं 61 नंबरचं उत्तर पर्याय क्रमांक डी हे येणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण। 62 नंबरचा प्रश्न, कालप्रभावात पुस्तकं टिकून राहतात कारण, आता उतार्याचं वाचन केल्याच्या नंतर असं लक्षात येईल की अप्रस्तुत सामग्री आणि मुद्रित सामग्री हे तर दोन तर ऑप्शन होऊ शकणार नाही आपले, आणि मग त्यात लेखकाचे मन असते आणि त्यानंतर आहे त्यात महान विचार असतात। तर उतार्याचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर त्यात महान विचार असतात, याबद्दल आपल्याला त्यामध्ये सरळ सरळ वाक्य आलेलं दिसतं। त्यामुळे 62 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63, पुढीलपैकी अनुपयुक्त या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। अनुपयुक्त म्हणजे उपयोगी नसणारा, आणि मग त्याचा उपयोगी नसणारा रोग, अनोळखी याचा कुठलाही संदर्भ त्या ठिकाणी लागत नाही। प्रश्न वाचण्यात जर कन्फ्युजन झालं तर या दोन मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, परंतु अनुपयुक्तचा समानार्थी शब्द आपण या ठिकाणी लिहिणार आहोत अयोग्य। हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। त्यानंतर पुढचा प्रश्न, जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण, आता आपण वारंवार अगोदर पण उल्लेख केला होता की हा जो उतारा आहे तो पुस्तकांबद्दल माहिती सांगतोय, पुस्तकांचं महत्त्व सांगतोय। म्हणजेच उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण जीवनाच्या अनेक क्षेत्रात पुस्तकं आपल्याला मदत करतात, हे त्याचं योग्य उत्तर आहे, सांगता येईल आपल्याला। 65 नंबर, परिच्छेदात पडझड, पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेलेला आहे? उतार्यात जर पाहिलं तर आपण इमारतींची पडझड होते, म्हणजे इमारत खाली पडल्यानंतर आपण म्हणतो इमारत ढासळली असं म्हणतो, मग पडझडचा डायरेक्टली समानार्थी शब्द ढासळणे हा या ठिकाणी येत आहे। तर हा पहिला उतारा होता। यानंतर उतारा क्रमांक 2 आपण घेऊ, रोबोट। रोबोट बद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती सांगितलेली या उतार्यामध्ये। तर आता उतारा वाचत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट त्याचे उत्तर घेऊ फास्टमध्ये,
कारण आता उतारा वाचून त्याचं स्पष्टीकरण करणं याची एवढी काही आवश्यकता नाही आहे. तर पहिला आहे थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. थकणे, आपण म्हणतो थकलो, मी खूप दमून आलो, मी कामाला गेलो खूप दमून आलो, म्हणजे थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द येणार आहे दमणे. हा अतिशय सोपा असा प्रश्न होता. नेक्स्ट 67, रोबोट चुका करीत नाही कारण. आता हे डायरेक्टली दिलेलं आहे बघा. आपण एकदा उतार्याकडे जाऊ, याच्यासाठी एकदा उतार्याकडे जाऊ. यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना थकतो असं दिलेलं आहे क्लिअर. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे मग? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण. कारण ते यंत्र आहेत, ते यंत्र आहेत, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढं 68 नंबरचा प्रश्न बघू आपण. उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? आपण सांगितल्याप्रमाणे वारंवार शिकवताना तुम्हाला सांगत होतो आपण, शेवटच्या शब्दावर जास्त लक्ष द्यायचं. आहे, नाही, हे जास्त महत्त्वाची गोष्ट होती. मग कोणत्या उपक्रमात त्याचा सहभाग नाही, म्हणजे कशा कशात उपयोग होतो हे बघायचं. तर यामध्ये जर आपण व्यवस्थित पाहिलं तर घराची साफसफाई करणे, तर या ठिकाणी आपण जर व्यवस्थित पाहिलं, एक यंत्र आहे, काही रोबोट वस्तू तयार करण्यासाठी, मोटार कार तयार करण्यास मदतरूप ठरू शकतात, म्हणजे हे सुद्धा होतोय. त्यानंतर धोक्याच्या ठिकाणी संशोधन करण्यासाठी, घरातील साफसफाई करण्यात मदत करतात, हे सुद्धा उपयोग होतोय. आणि त्यानंतर टेलिफोन कॉलला उत्तर देण्यास मदत, हे पण होतंय. याचा कुठं उल्लेख आलेला नाही, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. हे तर फारच सोपा प्रश्न होता. धोकादायकचा विरुद्धार्थी काय आहे? सुरक्षित. अतिशय साधा आणि सोपा असा प्रश्न होता, जे की कुणालाही येऊ शकत होतं उत्तर त्याचं. रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा. म्हणजे या ठिकाणी 3 विधानं बरोबर असतील, एक विधान चुकीचं आहे. बहुवंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात, आपण अगोदरच पाहिलं, ते यंत्रच असतं, त्यामुळे ते तर आहेच आहे. रोबोट चुका करीत नाही, त्याचा देखील यामध्ये उल्लेख आहे. ते यंत्र असल्यामुळं ना चुकतो ना थकतो असं वाक्य होतं. रोबोट अत्यंत उपयोगी आहे, अनेक उपयोग या उतार्यामध्ये त्याचे दिले होते, मग ते पण आहे. बहुवंशी रोबोट माणसासारखे दिसतात असं या ठिकाणी दिलेलं नाही. हे कशामुळं बघा, हे थोडंसं बघू आपण उतार्यामध्ये जाऊन. एकच मिनिट हा. इथं काय दिलंय बघा, काही रोबोट माणसांसारखे दिसतात. काही रोबोट म्हणजे काही रोबोट माणसासारखे दिसतात, जास्त रोबोट माणसासारखे दिसत नाही. म्हणजेच बहुवंशी रोबोट हे माणसासारखे दिसत नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर येईल. उतारा क्रमांक 3 आपण घेऊ आता. परिच्छेद क्रमांक 3, सर्व प्रकारचे कोळी जाळं विणतात. या जाळ्यामुळे कोळ्याला 3 प्रकारे मदत मिळते. आता उतारा काही वाचत बसत नाही मी, डायरेक्टली याचे आपण आन्सर शोधू फास्टमध्ये. सदर परिच्छेदाचा मुख्य विषय, सगळं काही जाळ्याबद्दल माहिती सांगितलेली आहे, त्यामुळं कोळ्याच्या जाळ्याचे महत्त्व हे त्याचं उत्तर होईल. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आलेले आहे? कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणतं विधान चुकीचं आलंय ते आपल्याला बघायचं आहे आता. ते अंडीचे जतन करते, ह्याचा उल्लेख उतार्यामध्ये आलेला आहे. खाद्य पकडण्यास तर मदत मेन त्या जाळ्यामुळेच होत असते त्याला. ते धोक्याच्या वेळी संरक्षण देते, उतारा वाचल्यावर ते देखील उल्लेख आहे. पाण्याचा शोध घेते याचा उल्लेख कुठेही नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 73,
तिसऱ्या परिच्छेदामधला अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द, हे फार सोपं आलं होतं. अडकलाचा समानार्थी शब्द चिकटला. नेक्स्ट, जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे कळते, कसे समजते, असा प्रश्न आहे. उतार्याचं व्यवस्थित वाचन केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की तो त्याचा अनुभव घेतो, मग त्याला ते कळतं. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, परिच्छेदाच्या शेवटी आलेल्या अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे काय? अस्तित्व म्हणजे काय येणार आहे? जगणे. अस्तित्वाचा समानार्थी शब्द काय येणार आहे? त्याचा अर्थ जगणे येणार आहे. हे थोडं एक्सप्लेन करू आपण. हे थोडं एक्सप्लेन करण्याची आवश्यकता आहे. बघा, शेवटची जर ओळ पाहिली आपण, जाळ्याशिवाय कोळ्याला राहता येत नाही. खरोखरच कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळं अत्यावश्यक आहे. कोळ्याच्या अस्तित्वासाठी म्हणजे त्याला टिकण्यासाठी म्हणजे जगण्यासाठी. म्हणून त्याचं उत्तर काय येणार आहे? मग त्याचं उत्तर येणार आहे जगणे. चला लास्ट उतारा बघू आपण एक 5 मिनिटाच्या आतमध्ये. सोनेरी गरुड. सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखामुळे सहज ओळखता येतो. आता त्याचं आपण काय करू, डायरेक्टली त्याचे उत्तर पाहूत. आता 76 नंबरचा प्रश्न. सोनेरी गरुड बव्हंशी टिंब आढळतो. तर याचं उत्तर सरळ सरळ या ठिकाणी उतार्यामध्ये सापडून जाईल आपल्याला. उत्तरी गोलार्धात बघायचं जर असेल तर आपण 1 मिनिट या ठिकाणी दिलेलं आहे बघा. या दिमागदार पक्षाचे उत्तरी गोलार्धात मोकळ्या जागेत वास्तव्य असते. त्यामुळं सरळ सरळ उत्तर आहे त्याचं. जास्त गोंधळ होण्यासारखं काही नव्हतं त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन 77. मादी गरुड पक्षी टिंब यावरून ओळखता येते. उतार्याचं जर व्यवस्थित वाचन केलं आपण तर त्या ठिकाणी लक्षात येईल की त्याच्या आकाराचा उल्लेख आलेला आहे. म्हणून मोठा आकार, त्यावरून आपण मादी गरुड ओळखू शकतो. 78 नंबरचा प्रश्न घेऊ आपण. घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त वाटते? तर याचं उत्तर येणार आहे मोकळी जागा. याचं उत्तर आहे मोकळी जागा. नेक्स्ट 79. दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. या ठिकाणी भरपूर कन्फ्युजन झालेले आहेत, परंतु उतार्याचं व्यवस्थित वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दिमागदार या शब्दाचा समानार्थी शब्द येणार आहे भव्य. हे त्याचं उत्तर आहे. पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला. बघा, विरुद्धार्थी नसलेला म्हणजे समानार्थी असलेला. असं तुम्हाला शिकवताना भरपूर वेळेस सांगितलं होतं. याचा विरुद्धार्थी नसलेला शब्द म्हणजे समानार्थी असलेला. म्हणजेच याचं उत्तर काय येणार आहे? व्यापक. हे त्याचं उत्तर आहे. या व्हिडिओमध्ये आपण भाषेवर आधारित जे 4 उतारे होते, ज्याची काठिण्य पातळी विद्यार्थ्यांच्या वयोमानाचा विचार करता थोडीशी जास्त होती, त्याचं पूर्ण 4ही उतार्यांचं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. तर आपापले क्वेश्चन पेपर बघून आपला स्कोअर किती येतोय ते त्यावरून आपण चेक करू शकता. धन्यवाद.